स्वामीराज माऊली. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेतील हे घराणं, या घराण्यावरती महाराजांनी अगदी अमाप कृपा केली. एकाला तर स्वतःजवळ अक्कलकोटात ठेवून घेतलं, तर दुसऱ्याला महाराजांनी दोनदा दर्शन दिलं. बरं, दर्शन दिलंच नाही तर त्यांच्या सानिध्यात त्यांच्या साबियानामध्ये काही दिवस राहिले, त्यांच्याबरोबर अमाप वार्तालाप केला. या सरदार घराण्यावरती स्वामी समर्थ महाराजांची कृपा आजही आहे. आजही हे घराणं स्वामी समर्थ महाराजांना रोज स्मरतं आणि महाराजही त्यांना खूप सांभाळतात बरं का. आज आपण पेशव्याकालीन या सरदार घराण्यातील एका भावाबद्दल बोलणार आहोत. त्यांचे सावत्र भाऊ, त्यांच्याबद्दल तर आपण एपिसोड केलेलाच आहे. हे दोघं कोण, हे दोन सावत्र भाऊ कोण, ज्यांच्यावरती महाराजांनी एवढी अमाप कृपा केली, हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णतः ऐका. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ती नेमकी काय आणि ज्यांच्यावरती झाली ते भाग्यवान नेमके कोण. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्तगणो, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तगणो, सरदार माधवराव विंचूरकरांवरचा एपिसोड आपण सर्वांनी नक्कीच बघितला असेल. नसेल बघितला तर मुद्दामून खाली त्याची लिंक देतोय, तो आधी बघा. त्यांचे सावत्र थोरले बंधू रघुनाथराव विंचूरकर यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. भक्तगणो, रघुनाथराव विंचूरकरांनी माधवराव विंचूरकरांच्या अगोदर महाराजांचं दर्शन घेतलेलं बरं का. त्यांना तीर्थाटनाची खूप आवड होती, त्यामुळे ते नेहमी तीर्थयात्रेला जात. हे विंचूरकर घराणं मूळचं सासवडचं, सासवडचे ते वतनदार. सासवड गावामध्ये येणं जाण्याचे जे काय धान्य वगैरे येत असत, धान्य दाणा पाणी वगैरे, त्याचा ते हिशोब ठेवत, म्हणून त्यांना दाणी म्हटलं जायचं. 1744 साली पेशव्याच्या आदेशानुसार त्यांनी विंचूर गाव काबीज केलं आणि तिथपासून ते विंचूरकर झाले. याच घराण्यामध्ये 1824 साली सरदार रघुनाथराव विंचूरकरांचा जन्म झाला. अक्कलकोटचे रिजेंट सरदार माधवराव विंचूरकरांचे ते थोरले सावत्र भाऊ बरं का. हे दोघंही भाऊ इंग्रजांच्या काळामध्ये अगदी मोठ्या हुद्द्यावरती होते. रघुनाथराव मुळात साधू वृत्तीचे, अत्यंत धार्मिक, आणि हा त्यांचा एकूण गुण पाहता ब्रिटिश दरबारी त्यांना भलताच मान होता. ही सर्व इंग्रज लोक त्यांना मोठ्या सन्मानाने वागवत. आणि माधवराव विंचूरकरांबद्दल म्हणायला गेलं तर माधवराव विंचूरकर हे खरे अक्कलकोटात ब्रिटिश सरकारने त्यांना नेमलं होतं. महाराज अक्कलकोटात आले तो काळ 1857च्या बंडाचा बरं का. आणि त्यावेळेला महाराज नेमके कोण, हे खरोखर सत्पुरुष आहेत, हे खरोखर संन्यासी आहेत का कोणतरी क्रांतिकारी आहेत, हे इंग्रजांना बघायचं होतं. आणि म्हणून या सरदार विंचूरकरांना तिथे एक विशेष मोहीम दिली. तुम्ही कोणाला तरी महाराजांच्या बरोबर नेमा. जी व्यक्ती आपल्याला नेहमी सांगत राहील की महाराजांकडे आज कोण आलं, कशासाठी आलं, कोणत्या कामासाठी आलं, हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच इंग्रजांच्या सांगण्यानुसार सरदार माधवराव विंचूरकरांनी भुजंगाला स्वामी महाराजांपाशी नेमला होता, ज्याला स्वामी महाराज नेहमी फिरंगा म्हणत. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की इंग्रजांच्या सांगण्यानुसार एकेकाळी माधवराव विंचूरकरांनी स्वामी महाराजांच्या पाशी एक स्वतःचाच एक हेर नेमलेला, गुप्तहेर. सरदार रघुनाथराव विंचूरकर हे तुम्हाला सांगितल्यानुसार धर्मनिष्ठ, ते नेहमी तीर्थयात्रेला जात असत. आणि हे जाण्याकरिता इंग्रज सरकार त्यांना नेहमी सुट्टी सुद्धा देत असत. त्यांनी अनेक ठिकाणची तीर्थयात्रा केली आणि त्यांनी केलेल्या सर्व जागेच्या तीर्थयात्रेबद्दल त्यांनी एक मोठा प्रबंध सुद्धा लिहून ठेवलेला आहे. तीर्थयात्रेवरती त्यांची भलतीच निष्ठा होती. एकदा देवदर्शनाला गेले
का ते सर्व त्यांची चिंता विवंचना सगळं विसरून जात. 1847 साली एकदा ते तीर्थयात्रेसाठी निघाले. उत्तर हिंदुस्थानात निघाले होते. घरी आजारी पत्नी होती. तीर्थयात्रा करत असताना मध्येच त्यांना एक तार आली. अत्यंत दुःखद बातमी होती. त्यांची पत्नी वारली होती. हे दुःख त्यांनी पचवलं. ते माघारी फिरले नाहीत आणि ती तीर्थयात्रा त्यांनी पूर्ण केली. तीर्थयात्रेवरती अशी अतोनात श्रद्धा असलेले सरदार रघुनाथराव विंचुरकर यांनी त्यानंतर सुद्धा अनेक तीर्थयात्रा केल्या. पण त्यांची प्रत्येक तीर्थयात्रा ही अत्यंत निष्ठेने असत. काही झालं तरी ती तीर्थयात्रा मात्र ते पूर्ण करत. ते ज्या ज्या वेळेला तीर्थयात्रेला जात असत त्यावेळेला त्यांचे धाकटे बंधू सरदार माधवराव विंचुरकर हे विंचूर येथील सर्व कारभार सांभाळायचे. 1864 साली त्यांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रा केली. यंदाच्या वेळेला मात्र ते कर्नाटकाच्या दिशेला निघाले आणि त्याच वेळेला त्यांचं अक्कलकोटात सुद्धा येणं झालं. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडताच ते अत्यंत खुश झाले. प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन, त्या परमात्म्याचं दर्शन आज आपल्याला घडलेलं आहे याचा आनंद काय त्यांच्या गगनात मावेनासा झालेला. ते अक्कलकोटात काही दिवस राहिले. महाराजांच्या सानिध्यात जाऊन जेवढं काय महाराजांची सेवा करता येईल, जेवढी मुभा मिळेल तेवढी त्यांनी सेवा सुद्धा केली. अखेर काही दिवसांनी महाराजांचा निरोप घेऊन ते पुढे गेले. स्वामी समर्थ महाराजांसारखं प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप, प्रत्यक्ष परमेश्वराचं त्यांना दर्शन झालेलं. ते अतिशय आनंदात होते. संपूर्ण तीर्थयात्रा वगैरे त्यांनी पूर्ण केली आणि घरी जाऊन त्यांनी सांगितलं की स्वामी समर्थ महाराज म्हणून अक्कलकोटामध्ये आहेत. साक्षात प्रत्यक्ष बोलता फिरता परब्रह्म परमेश्वर आहे. माधवराव सुद्धा धार्मिकच होते. ते सुद्धा देवधर्माला धरून होते. त्यांनी हे जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा महाराजांना दर्शनासाठी महाराजांकडे जाण्याची ओढ लागली असावी. त्यानंतर भक्तगण 10 वर्ष लोटली. त्या मधल्या काळामध्ये रघुनाथराव कुठल्या आणखीन तीर्थयात्रेला गेले की नाही त्याची नोंद नाहीये. पण 10 वर्षांनंतर ते पुन्हा अक्कलकोटला गेले. या खेपेस मात्र त्यांच्या बंधूंची अक्कलकोटचे रिजंट म्हणून नेमणूक झालीच होती. ते अक्कलकोटातच होते. पण सरदार रघुनाथरावांचा एक सवय होते त्यांना. ते कोणाचाही पाहुणचार घेत नसत. ज्या ज्या गावात जात असत कोणाहीकडे कुठल्याही राजवाड्यात न राहता ते स्वतःचा तिथे शबियाना ठोकत असत. त्यांच्या त्या लवाजम्यामध्ये त्यांचा शबियाना त्या काळातला अगदी पाहण्यासारखा असायचा बरं का. एखाद्या राजमहालाला लाजवेल असा तो शबियाना उभा राहायची. बरोबर त्यांचा सगळा लवाजमा असायचा. त्यांची 5-50 माणसं सुद्धा असायची. ह्या खेपे जेव्हा ते अक्कलकोटात गेले तेव्हा राहण्याच्या उद्देशानेच गेले. काही दिवस आपण अक्कलकोटात राहणार, आपण कुठेही जाणार नाही, फक्त महाराजांच्या सानिध्यात राहणार, हे एवढं त्यांनी मनोमनी त्यांनी त्यावेळेला ठरवलेलं. पण स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल चौकशी करताच असं कळलं की महाराज राजवाड्यात आहेत. सरदार रघुनाथराव अक्कलकोटात आले होते ते तशी वर्दी देऊनच आले होते. त्यामुळे अक्कलकोटच्या मालोजी राजेंच्या माणसांनी त्यांना कडपगाव स्टेशनवरती जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना स्वीकारलेलं. कडपगावच्या कुळकड्यांच्या बगीचेमध्ये त्यांनी काही वेळ काढला. तिथे काही भेटीगाठी झाल्या आणि कुळकड्यांनीच त्यांना गाडीने अक्कलकोटात आणण्याची सोय केली. अक्कलकोटात येताच एकाच्या शेतामध्ये त्यांनी आपला शबियाना ठोकला. पण महाराज राजवाड्यात होते. त्यांच्याबरोबर राजवाड्यातली काही माणसं होतीच. ती त्यांना राजवाड्यात महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन गेली. पुन्हा महाराजांचं दर्शन झालं. पुन्हा तोच आनंद, तोच उल्हास, तीच श्रद्धा, तेच प्रेम. महाराजांचं दर्शन घेताच त्यांना गहिवरून आलं असावं. कारण ते 10 वर्ष काय त्यांना तिथे यायला जमलेलं नव्हतं. 10 वर्षांनंतर ते महाराजांचं दर्शन घेत होते दुसऱ्यांदा. महाराजांनी त्यांना जवळ बोलवून घेतलं, आपल्या जवळ बसवलं, मोठ्या प्रेमाने त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही दिवस ते महाराजांच्या सानिध्यात राहिले होते.
एक दिवशी रघुनाथरावांच्या आग्रहास्तव महाराज त्यांच्या ते शबियानामध्ये गेले. महाराज त्यांच्या ते शबियानामध्ये काही दिवस राहिले. रघुनाथराव रोज त्यांची पूजा अर्चा संबंध स्नान अभिषेक वगैरे सर्व मोठ्या प्रेमाने करत. महाराज सुद्धा ते मोठ्या प्रेमाने स्वीकारत. दरम्यानच्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराज रघुनाथरावांबरोबर खूप चर्चा करत, खूप वार्तालाप करत. महाराजांचं त्यांना फक्त सानिध्य लाभलं नाही, तर नाना प्रकारे मार्गदर्शन सुद्धा लाभलं. अक्कलकोट गावामध्ये रघुनाथराव येणं म्हणजे तिथल्या प्रजेसाठी काहीतरी वेगळंच होतं. रघुनाथराव सर्वसाधारण नव्हते. पेशवेकालीन सरदार घराण्याचे वंशज होते आणि तेवढ्यावरतीच त्यांची ओळख नव्हती बरं का. आजवर कुठल्याही हिंदुस्थानी माणसाला न मिळालेलं पद या ब्रिटिश सरकारने त्यांना बहाल केलं होतं. कंपॅनियन ऑफ द मोस्ट एक्झाल्टेड ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हे त्यांचं पद होतं. हे पद भूषवणारे ते पहिलेच भारतीय होते आणि अखेरचे असावेत, कारण हे पद नाही त्याच्यानंतर कोणाला दिल्याची नोंद नाहीये. सरदार रघुनाथरावांना महाराजांचं घडलेलं दर्शन, त्यांना घडलेलं महाराजांचं वास्तव्य, महाराजांच्या सहवासात त्यांनी जे काही घालवले ते सुखद दिवस, ही सर्व नोंद त्यांनी त्यांच्या त्या प्रबंधात केलेली आहे. महाराज त्यांच्याबरोबर काय चर्चा केली हे सुद्धा त्यांनी केलेली आहे नोंद, पण ते आज तो प्रबंध उपलब्ध नाहीये. अगदी विंचुरकर घराण्याकडे सुद्धा तो नाहीये. सरदार रघुनाथरावांनी लिहून ठेवलेला तो प्रबंध नेमका कुठे गेला तो महाराजांनाच माहिती. नाही तर आज तो मिळाला असता तर त्यावरती सुद्धा आपला एक वेगळा एपिसोड झाला असता. अगदी तसंच जसं स्वामीसुत महाराज आणि स्वामी महाराजांचा संवाद हा कितीतरी वेळ त्या चिंचेच्या झाडाखाली याची होत होता, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काहीच माहिती नाहीये. अगदी तसंच या विंचुरकरांबरोबर स्वामी महाराजांनी केलेल्या वार्तालाप जो सरदार रघुनाथरावांनी लिहून ठेवलेला होता, पण आज तो उपलब्ध नसल्यामुळे त्याबद्दल आपल्याला काहीच बोलता येत नाही. पण भक्तमंडळी त्यांच्या त्या प्रबंधामध्ये महाराजांबद्दल त्यांनी एक असा उल्लेख केलेला आहे. त्यांनी असं स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की महाराज ही वैराग्य मूर्ती आहे, ते साक्षात ब्रह्मनिष्ठ आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचं ते स्वरूप आहे. असा अभिप्राय स्वामी समर्थ महाराजांबद्दल रघुनाथरावांनी लिहून ठेवलेला आहे बरं का. भक्तगण, माधवरावांच्या बद्दल तर आपण आधी एक एपिसोड केलेलाच आहे. त्यांचे हे थोरले सावत्र बंधू सरदार रघुनाथराव विंचुरकर हे विंचूर संस्थानाचे चीफ म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्यावरती महाराजांची अमाप कृपा होती. महाराजांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं. महाराजांनी वार्तालाप कोणाशी कधी केला नाही फारसा, पण त्यांच्याशी तो घडला. महाराज तासन तास त्यांच्या शमियानमध्ये त्यांच्याबरोबर बोलत बसत, त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसत. हे भाग्य फार कमी लोकांना लाभले. नाहीतर महाराजांच्या चेहऱ्याकडे बघणं सुद्धा तसं सोपं नव्हतं. त्यांच्याशी संभाषण करणं तर फार दूरची गोष्ट आहे. पण सरदार रघुनाथराव विंचुरकरांना ते भाग्य लाभलं बरं का. ते खरोखर भाग्यवान होते. या सरदार विंचुरकर घराणं आजही नाशिकमध्ये आहे. आज ना उद्या आपण कधीतरी त्यांच्याबद्दल एपिसोड नक्कीच करू. तुर्तास हात जोडून फक्त स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया. माधवराव विंचुरकर ज्यांच्यावरती महाराजांनी अतोनात कृपा केली त्यांचं स्मरण करूया. त्यांचे थोरले सावत्र बंधू सरदार रघुनाथराव विंचुरकर ज्यांच्याबद्दल आज आपण बोललो त्यांचं सुद्धा स्मरण करूया आणि हात जोडून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड.
स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान